तर आज केला होता ढोकळा, पण हे बघा काय झालं, मला ढोकळा खूप जास्त खाऊ वाटत होतं, त्यामुळे मी ढोकळा करायला घेतला. सगळ्यात पहिले बेसन पीठ, त्यामध्ये 2 चमचे साखर, लिंबू आणि तेल टाकून घेतलं आणि हळद पण थोडी हळद कमीच टाकायची, हिंग पण टाकून दिला. मग पाणी टाकून मिक्स केलं आणि मग छानपैकी हे सगळं मिक्सरला काढून घेतलं आणि साईडला ठेवलं 10-15 मिनिटासाठी भिजायला. जोपर्यंत ते छानपैकी असं मुरतं आहे, तोपर्यंत मी इकडे पाणी वगैरे गरम व्हायला ठेवलं आणि माझ्याकडे काही स्टँड नव्हतं, त्यामुळे मी प्लेटच ठेवून दिली आणि इथं डबल तेल वगैरे लावून घेतलं आणि त्या बॅटरीमध्ये ना सोडा टाकून घेतलं. मस्तपैकी बॅटर टाकून घेतलं ह्यामध्ये आणि मग बॅटर शिजायला ठेवून दिलं. मग कुकरची ना आपल्याला शिट्टी काढून घ्यायची. तोपर्यंत ते आता 20 मिनिटं होऊन जाते. मग इकडं कढाईमध्ये तेल, मिरचीत कढीपत्ता, माझ्याकडे मोहरी नव्हती पण आता जाऊ द्या. पाणी वगैरे टाकून द्यायचं, थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि छान अशी एक उकळी येऊन द्यायची. बघा माझ्याला किती छान उकळी आली. आम्हाला भूक तर खूप लागली, पण आता काय माहिती किती वेळात होते. तर मग मस्तपैकी आपला ढोकळा झाला, पण ढोकळा काय बिघडलाच होता मला वाटतं. पाणी जास्त झालं, थोडं चिकचिक लागत होतं. पाणी वगैरे टाकलं